मी महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल जी यांना विनंती करते, त्यांनी माननीय नामदार नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री भूतल परिवहन व राजमार्ग यांचे स्वागत करावे। आपले लाडके नेते, विकास पुरुष, द इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ऑफ इंडिया म्हणून ख्यातनाम माननीय नामदार नितीनजी गडकरी तसेच माननीय महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावतीचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांचाही स्वागत श्री राजेश कुमार जयस्वाल जी करतील। यानंतर मी श्री अभिजीत चौधरी जी यांना विनंती करते की त्यांनी माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले जी यांचं स्वागत करावं। NIT कमिशनर श्री संजय मीणा जी, भाऊ मतेजी, जोरदार टाळ्यांनी सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया। आणि मंचावरील उपस्थित माजी आमदार, नगर पूर्व नागपूर भाजपचे तिन्ही मंडळांचे पदाधिकारी मोठा हार देऊन माननीय साहेबांचं स्वागत करतील। तसेच दक्षिण नागपूर भाजप मंडळांचे पदाधिकारी तेही माननीय नितीनजी गडकरी यांचा स्वागत करतील, त्यांना मी मंचावर आमंत्रित करते। आणि साहेबांचे जुने मित्र आहे गरीबदास हारोडेजींनाही मी मंचावर आमंत्रित करते, ते साहेबांचं स्वागत करतील। आणि आज या ठिकाणी श्री संत संताजी आर्ट गॅलरीचा उद्घाटन होणार आहे, तर या प्रसंगी संत संताजी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत खोब्रागडे, डॉक्टर कैलास गायधने, डॉक्टर राम कोल्हे यांनी साहेबांचं स्वागत करण्यासाठी मंचावर यावं। आणि लकडगंज उड्डाणपुलाला आपण हरिहर मंदिर उड्डाणपूल असं नाव दिलंय। हरिहर मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे, तर हरिहर मंदिर समितीचे अध्यक्ष अर्जुन वैरागडे तसेच गोपाल कळमकरजी आणि पदाधिकारी यांनाही मी मंचावर आमंत्रित करते, त्यांनी साहेबांचं स्वागत करावं। माजी आमदार अनिल सोले, महापौर माजी महापौर दयाशंकर स्वागत मान्यवरांचे आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचा, नागरिक बंधू भगिनींचा मनपूर्वक स्वागत आहे। टाळ्यांनी आपण मान्यवरांचं स्वागत करूया। आणि यानंतर आता शब्द सुमनांनी तुम्हा सर्वांचा स्वागत करण्याची वेळ आहे। मी महारेलचे व्यवस्थापकीय संचालक श्री राजेश कुमार जयस्वाल जी यांना स्वागत भाषण करण्यासाठी आमंत्रित करते। कार्यक्रम की प्रस्तावना एवं स्वागत भाषण के लिए आमंत्रित हैं श्री राजेश कुमार जयस्वाल जी, महानिदेशक महारेल, जिनके कुशल मार्गदर्शन में महारेल निरंतर कार्यरत है।